लग्न कोणाचं का असेना, आपण अशा प्रकारे तयारी करत असतो. त्यामध्ये आपल्याला लागणारी साडी, ड्रेस, ज्वेलरी आणि मेकअपचं साहित्य. तर आम्ही आदल्या दिवशी अशा प्रकारे सगळं काही काढून ठेवलं आणि बॅग छान प्रकारे भरून ठेवली आणि हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली. बघा, उद्याला शुक्रवार आहे आणि नाशिकला लग्नाला जायचं आहे. म्हणून आदल्या दिवशीच आम्ही अशा प्रकारे तयारी करून घेतली. तर मेहंदी काढत असतानासुद्धा एका हाताला मी आदल्या दिवशीच काढून घेतली होती आणि दुसऱ्या हाताला मात्र म्हटलं चला आज आपण काढून घेऊया. आणि माझा मुलगासुद्धा त्याचं जे काही ऑफिसचं काम बाकी होतं ना, ते पूर्ण तो करायला ह्या ठिकाणी बसलेला आहे. तर कारण त्यालासुद्धा उद्या वेळ मिळणार नाही, म्हणून त्यांनी आजच काम त्याचं पूर्ण केलं. आणि अशा प्रकारे माझी मेहंदीसुद्धा काढून झालेली आहे जवळजवळ. आणि आज बघा शुक्रवार आहे, दिवस उगवलेला आहे. सकाळी सकाळी आम्ही अशा प्रकारे म्हणजे जी कामं आहेत ती करून घेतली. घरामधील झाडझूड वगैरे आणि देवपूजा ही 2 कामं आम्ही फक्त केली. बाकीची कामं काही केली नाही, कारण सकाळीच लवकर जायचं होतं. साधारणतः आम्हाला 8-8:30ला निघायचं होतं, परंतु 9 वाजून गेले आणि अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झालेला आहे. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरिमाऊली. तर बघा, नाशिकला लग्नाला जायचं आहे. प्रश्न तर पडलाच असेल, लग्न कोणाचं बरं? तर वहिनीच्या भावाचं लग्न होतं. तर आम्ही सकाळीच लवकर निघालो, कारण सकाळी 9 नंतरच लग्नाला सुरुवात होणार होती. जे काही विधी वगैरे असतात सगळे सकाळीच होणार होते आणि रात्री मात्र फक्त रिसेप्शन पार्टी म्हणून ठेवलेली होती. तर अशा प्रकारे आम्ही तयारी केली आणि निघालो. तर बघा, थंडी फार होती आणि स्वेटर वगैरे घालून घेतले. सध्या थंडीचे दिवस सुरू आहे आणि गारवासुद्धा खूप आहे बाहेर. तर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झालेला आहे. तर साधारणतः 2-2.5 तास लागतात नाशिकला जाण्यासाठी. तर आम्ही आज ज्या लग्नाला चाललो आहोत ना, तर ते पहिल्यांदाच लग्न असं मला बघायला मिळणार आहे. कारण आपण बऱ्याचदा लग्नांमध्ये जातो आणि ते सर्वसाधारण लग्न असतात, परंतु हे जे लग्न आहे खूप युनिक असणार आहे आणि खरंच पहिलीच वेळ आहे असं लग्न बघायला मिळत आहे. तर ते आहे रात्रीचं लग्न आणि दिवसाचं लग्न, असं दोन्ही वेळेस खूप सुंदर पद्धतीने डेकोरेशन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण पुढे बघूच. तर बघा, आम्ही ज्यावेळेस निघालो तर आम्हाला नाश्तासुद्धा करायचा होता. तर असंच आम्ही एका हॉटेलवर या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी नाश्ता वगैरे झाला आणि साधारणतः आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत तर ते ठिकाण आहे सोमा वाईन विलेज. सोमा रिसॉर्टला लग्न ठेवण्यात आलेलं होतं. तर अशा प्रकारे आम्ही नाश्त्यामध्ये मेनू काय मागवला बरं? सांबर वडा आणि मसाले डोसा. तर मसाले डोसा हा माझा फेवरेट आहे. मी कुठेही गेली तरीसुद्धा तेच मागवते, कारण आपलं पोटभर जेवण झाल्यासारखंच असतं. अशा प्रकारे नाश्ता वगैरे झाला आणि आता मी परत निघालो आपल्या पुढच्या प्रवासासाठी. नाशिकमध्ये गेल्यानंतर अगदी शेवटच्या टोकाला अशा प्रकारे भरपूर रेस्टॉरंट आहेत आणि ह्या ठिकाणी खूप सुंदर वातावरणसुद्धा आहे. अगदी बगीचे म्हणतो आपण, झाडं-झुडपं असं खूप सारं खूप सुंदर सुंदर बघायला मिळालं. तर सोमा वाईन विलेज किंवा अशा प्रकारचे बरेच रेस्टॉरंट या ठिकाणी आहेत. तर आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत तर त्या ठिकाणी द्राक्षाची बागसुद्धा आहे. तर गेल्यानंतरच आम्हाला ते सुद्धा बघायला मिळालेलं आहे. बऱ्याचदा मी ऐकलेलं होतं की अशा प्रकारे नाशिकला आहे, परंतु तो योग केव्हा येणार होता, तर आज आलेला आहे आणि आज ते मला बघायला मिळालं. अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत. तुम्ही वातावरण बघू शकता, अगदी खूप सुंदर आहे. या ठिकाणी त्यांनी जी आजूबाजूला हॉटेलच्या सजावट केलेली आहे किंवा झाडं-झुडपं लावलेली आहेत, ती खूपच सुंदर होती. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि डेकोरेशन तुम्ही म्हणाल तर आजची थीम होती सकाळची, ती म्हणजे व्हाईट फुलांचं कॉम्बिनेशन. अगदी ज्या ठिकाणी लग्न लागलं ना, त्या ठिकाणीसुद्धा भरपूर व्हाईट कलरचीच बघा फुलं आपल्याला बघायला मिळतील.
नवरदेव नवरींची एंट्री झालेली आहे आणि सगळ्यांचा तुम्ही पेहराव बघितला असेल. सगळे खूप सुंदर दिसत होते. प्रत्येकाने खूप छान प्रकारे तयारी केलेली होती. आणि बघा अशा दिवसाच्या वातावरणामध्ये खूप भारी वाटतं. आणि बघा डेकोरेशन म्हणाल तर आर्टिफिशियल झाडसुद्धा खूप छान सजवलेलं होतं. आजूबाजूला जी बुके ठेवलेली आहेत, फ्लावर ठेवलेली आहेत, त्यामध्ये बऱ्याच रिअल फुलांचा समावेश होता. काही थोडीफार आर्टिफिशियल होती, पण जास्तीत जास्त प्रमाणात रिअलच फुलं होती. तर अशा प्रकारे खूप छान प्रकारे हा लग्न सोहळा साजरा करण्यात आलेला होता. अशा प्रकारे वधू आणि वराचं लग्न लावण्यात आलं आणि बघा खूप छान वाटत होतं. दिवसाचा हा कार्यक्रम खूप छान पार पडला. सध्या थंडी होती आणि थंडीमुळे काय झालं, एवढं ऊनही लागत नव्हतं आणि खूप सावलीही नव्हती. अगदी मंद कोवळं ऊन म्हणतो ना, तशाच उन्हामध्ये खूप छान प्रकारे त्यांनी तयारीसुद्धा केलेली होती आणि लग्नसुद्धा छान पार पडलं. खूप सगळ्यांनी खूप आनंदामध्ये हा लग्न सोहळा पार पाडलेला आहे. तर अशा प्रकारे खूप म्हणजे त्या ठिकाणी जे ब्राह्मण आलेले होते ना, तर त्यांनी जे मंगलाष्टक म्हणा किंवा गाण्याचा जो सूर ताल आहे, त्यांनी त्याद्वारे खूप छान प्रकारे मंगलाष्टक म्हटलं आणि गाणेसुद्धा जे लावायचे ना, खूप भारी वाटायचं. जसं की राधाकृष्णाचं लग्न लागत आहे, अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं होतं. विष्णू स्वरूपिणे नारायणाय नमः मंत्र पुष्पांजली समर्पयामि हरि बोल जय हो. तर बघितलं ना किती छान हा सोहळा साजरा करण्यात आला आणि ही गाणे, वाद्य, ताल, सूर किती भारी वाटतं होतं ना. आणि त्या ठिकाणी आम्ही स्वतः ज्यावेळी होतो ना, तर हे सर्व काही बघत असताना खूप छान वाटत होतं, की लग्न असं होतं, असं असावं. कारण बघा प्रत्येक गोष्ट खूप छान प्रकारे त्यांनी तयार केलेली होती. या ठिकाणी जोही विधी झालेला आहे, त्यावेळेस त्यांनी खूप छान प्रकारे सर्व काही केलेलं आहे. तर बघा ह्या रेस्टॉरंटमध्ये जी काही झाडं आहेत किंवा जी काही या ठिकाणी हॉटेल्स आहेत, सर्व त्यांनी अगदी छान प्रकारे डेकोरेट केलेली आहेत. फुलांचं कॉम्बिनेशन म्हणाल तर अगदी सुंदर सुंदर प्रकारची फुलं बघायला मिळाली. तर मेन एंट्रीपासून म्हणा किंवा प्रत्येक टेबलांवर, साईडला, आजूबाजूला, एंट्रीला सर्वत्र खूप छान प्रकारे डेकोरेशन केलेलं होतं. अगदी सकाळचं डेकोरेशन वेगळं होतं आणि सायंकाळच्या वेळेस केलेलंसुद्धा अगदी वेगळं होतं. तर हे जे हॉटेल होतं या ठिकाणी राहण्याची सोय केलेली होती. आणि बघा हा जो आता हे डेकोरेशन जे आहे ना, हे रात्रीचं आहे. यात थोडा बदल केलेला आहे. सकाळी जी फ्लावर्स खूप व्हाईटमध्ये होती ती आता रेडमध्ये झालेली आहे. खरं तर आम्हाला फोटोशूट खूप करायचा होता, परंतु काय झालं बरेचसे जण लेट आले आणि एक जण होतं, एक जण नव्हतं असं झालं. तर आम्ही सकाळी एवढे काही फोटो काढले नाही आणि सायंकाळी जर म्हणाल तर सायंकाळची वेळ अशी असते की डेकोरेशन, लाइटिंग्स सगळे लाईट लागलेले असतात. तर त्याचा उजेड काही वेगळाच असतो आणि आपले फोटोसुद्धा तसेच शेडिंगमध्ये येतात असं म्हटलं तरी चालेल. तर बघा अशा प्रकारे सुंदर हा नजारा होता आणि आम्ही छान या ठिकाणी बसलेलो आहोत. लग्न आता रात्रीचं लागायचं बाकी होतं आणि आमच्या गप्पासुद्धा रंगलेल्या होत्या. तर तुम्हाला कसं वाटलेलं आहे या ठिकाणचं हे डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा अशा प्रकारचं हे सोमावेन विलेज आहे आणि या ठिकाणी अशी लग्न बरेचसे जण लावतात. तर आपल्याला अगदी सुंदर लग्न बघायचं असेल तर अशा कमी लोकांमध्येच आपण लग्न लावली तर आपल्याला हव्या तशा आपली हौस म्हणा किंवा सजावट म्हणा अशा प्रकारे किंवा लग्न सोहळा हा साजरा करता येतो. खूप हजारो, 2,000 संख्यांनी लोकं जर बोलवली तर आपल्याला नीटसं कोणाशी बोलताही येत नाही. आणि कमी लोकांमध्ये जर आपण लग्न सोहळा साजरा केला तर आपल्याला प्रत्येकांशी बोलता येतं. अगदी म्हणजे गर्दीही कमी असते आणि लग्न सोहळासुद्धा खूप छान पाडता येतो. तर आम्ही या ठिकाणी आलो होतो. तर अशा प्रकारे बराचसा वेळ झालेला होता. साधारणतः 8, 8:30, 9 होत आलेलेच होते आणि जेवण वगैरे छान आमचं सुरू झालेलं होतं.
तर जेवणं वगैरे झाली आणि आम्ही थोडंफार फोटोशूटसुद्धा केलेला आहे. तर या ठिकाणी सगळे आम्ही बहिणी वगैरे भाऊ आम्ही सर्वजण अशा प्रकारे हा लग्न सोहळा साजरा केलेला आहे. आणि खरंच आठवणीत राहण्यासारखंच हे लग्न होतं, कारण पहिल्यांदाच मी सुद्धा अशा प्रकारे लग्न बघितलेलं आहे. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत प्रत्येक गोष्ट खूप छान प्रकारे बघायला मिळाली. मध्यंतरी दुपारून आम्ही थोडासा आराम केलेला होता आणि सायंकाळी परत अशा प्रकारे आम्ही तयारी केली आणि या लग्नामध्ये सहभागी झालो. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि हे सोमावाईन विलेज कसं वाटलं? तुम्हाला जर निदान निस्तव सुट्ट्यांमध्ये फिरायला जर यायचं असेल तर तुम्ही अशा रेस्टॉरंटला भेट देऊ शकता किंवा एखादा बड्डेसुद्धा साजरा करू शकता. अगदी कमी संख्यांमध्ये आपण आपल्या घरगुती मेंबरसोबतसुद्धा या ठिकाणी येऊन आपण हा परिसर बघू शकता. परिसर अगदी खूप मोठा आहे, खूप छान आहे. या ठिकाणी द्राक्षांच्या बागासुद्धा आहेत, स्विमिंग पूल आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळतील. खरं तर आम्ही दुपारून आराम करत बसलो आणि बाकीचं तेवढं पाहिजे आम्हाला बघता आलं नाही, परंतु आम्ही लग्न खूप छान प्रकारे एन्जॉय केलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.